गावाहून ज्या आळूची पानं जी मी आणली होती, असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेला आळूची पानं तोडू नये. हॅलो, नमस्कार. मी स्नेहा गाटके. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. पुण्याचे ब्लॉग स्टार्ट झालेले आहेत. एक 4-5 दिवस तुम्ही बघितले असतील गावाकडचे ब्लॉग. आणि मी 2-3 दिवस होते गावी. म्हणजे रविवारचा दिवस तर आमचा ट्रॅव्हलिंग मध्येच गेला. सोमवार, मंगळवार आणि बुधवार 7 पर्यंत गावी होते. बुधवारी रात्री आम्ही मग ट्रॅव्हल्स मध्ये बसलो. तर या 3 दिवसामध्ये मी एका दिवसामध्ये आय थिंक मी 2-2, 3-3 ब्लॉग बनवलेले होते आणि ते तुम्ही या आठवड्याभरात बघितले होते. तर एका दिवसामध्ये मी इतके ब्लॉग्स बनवले होते. गणपतीच्या दिवशी तर मला वाटतं मी 3, 4, 5 ब्लॉग बनवले होते. आणि जसं मला जमेल तसं मी बनवलं, कारण की मला माहित होतं परत असे गावाकडचे ब्लॉग पाहायला मिळणार नाही. मग आहे तोपर्यंत आपण चान्स सोडायचा नाही. तर अशा पद्धतीने मी बनवले होते. आणि त्यानंतर मग तुम्ही हे पुण्याचे ब्लॉग पाहताय. तर आता विहान इथे त्याचा अभ्यास करतोय. हे बघा, विहान अभ्यास पण करतोय, प्लस मी त्याला इथे जेवायला पण भरवते. माझा उपवास आहे, कारण की आज आमच्या इकडे आज वौस पूजतात गणपती समोर. तर आता यावेळेस तर मी नाहीये, पण माझ्या मागचा एक ब्लॉग मी गणपतीचा बनवला होता. एकच मी मोठा ब्लॉग बनवला होता आणि त्याच्यामध्ये मी सगळे पार्ट, गौरी पूजन असू दे, वौस पूजन असू दे, ते विसर्जन पर्यंतचे सगळे ब्लॉग मी बनवले होते एकाच पार्ट मध्ये. ह्यावेळेस जर गावी राहिले असते तर मी बनवले. आज विहानला सुट्टी आहे. आज, उद्या, परवा 3 दिवस विहानला सुट्टी आहे. फक्त गुरुवारी सकाळी आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो. त्याच दिवशी मी विहानला स्कूलला पाठवलं आणि आज शुक्रवार, शनिवार 3 दिवस त्यांनी सुट्टी सांगितली. आता असं वाटतंय की राहिले असतं तर बरं झालं असतं, पण परत येताना प्रॉब्लेम झाला असता, कारण की मग रविवारी भरपूर गर्दी होणार. इतके गावी लोक गणपतीला गेलेले आहेत. म्हणजे दरवर्षी जातातच गावी. कुठेतरी चुकून लोक असतील जे स्किप करतात, नाही तर भरपूर लोक गणपतीला गावी जातात. दिवाळीला वगैरे कोणी गावी जायला बघत नाही, पण गणपती कोणी चुकवत नाही. तर त्यामुळे रविवारी येताना परत भरपूर गर्दी होणार. असो, माझं पण कसं होतं प्रत्येक वेळी. गेल्या वर्षी मला गावी जायचं नव्हतं, पण अचानकपणे माझं जाणं झालं. ह्या वर्षी तर अजिबातच जायचं नव्हतं. विहानचं स्कूल पण होतं, प्लस माझी इच्छा पण नव्हती, काय माहित नाही. पण ह्यावेळेस पण माझं अचानक जाणं झालं. त्यामुळे असं वाटतं की गणपतीचं मला प्रत्येक वेळी बोलावणं येतं की काय, कारण की आम्ही असा एकही गणपती नाही जो आम्ही मिस केलेला नाहीये. विहान जन्मल्यापासून पण आहेत, जातोच. आणि असं वाटतं की नाही, कदाचित गणपती बाप्पाच आपल्याला बोलवणं देत असेल. आणि मग अचानक या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे मनात नसताना सुद्धा जाणं होतं. आणि मग गावी जेव्हा जाते, मग तेव्हा आपलं गाव, गावातली लोक, आपली घरची माणसं, हे सगळ्यांना जेव्हा बघतो ना, तेव्हा मग असं वाटतं की अरे आपण कशाला उगाच असं म्हणत होती की गावी नाही जायचं, गणपतीला नाही जायचं. ज्या गोष्टी नंतर रिअलाइज होतात की नाही, आपण आलो ते बरं झालं. गणपती, खरा गणपती हा गावीच एन्जॉय करण्यासारखा असतो असं मला वाटतं. कारण की गावी जसं वातावरण असतं तसं इकडे कुठेच मला तर ते दिसत नाही. पण गावाकडचा गणपती खरंच खूप एन्जॉय करण्यासारखा असतो. त्यामुळे ह्या वर्षी तर मी गौरी गणपतीचे किंवा वौशाचे बी व्हिडिओ नाही बनवू शकले. पण आज मी पुरणपोळ्या बनवणार आहे. जास्त नाही, 1 वाटीभर डाळ घालेन, कारण की आम्ही पण जास्त पुरणपोळ्या वगैरे खात नाही, पण आम्हाला आमटी खूप आवडते, म्हणून मग मी बनवणार आहे. आणि देवाला तर नैवेद्य दाखवायचा असतो. आपण तर काय कधी पण खात राहू, पण आज महत्व देवाचं आहे, तर देवाला नैवेद्य दाखवायचं आहे. तर म्हणून मग मी आज थोडक्यातच पुरणपोळ्या बनवणार आहे नैवेद्यासाठी, आणि मग त्याच आम्ही खाऊ. तर हा ब्लॉग असा आजचा छोटासा ब्लॉग मी बनवते. तर तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज दळण करून आणायचं होतं, त्यामुळे जी पण रिकामी पिठाचे डबे होते, ज्वारीचं असेल, गव्हाचं असेल, ते डबे मी स्वच्छ धुवून ठेवत होते. अगदी
4 दिवसांसाठी जरी आपण कुठे बाहेर गेलो घर पूर्ण लॉक करून, तर माहीत नाही ती घरात धूळ वगैरे कुठून येते. आणि मग आवरावर असू दे, घरातला पसारा, गावावरून आणलेले बोजे असतात ते मग ॲडजस्ट करून लावायचं, या सगळ्या इतर गोष्टी असतात. आणि पिठाचं माझे कसं असतं, म्हणजे जेव्हा जेव्हा माझं दळण संपेल तेव्हा तेव्हा मी ते डबे पिठाचे जे आहेत ते मी धुवून घेते. आणि जर डब्यांमध्ये पीठ असेल तर मी वरच्यावर असं डबे धुवून घेते. आणि जेव्हा दळण संपेल तेव्हा मग मी माझं प्रत्येक दळणाच्या वेळेस डबे एकदम क्लीन असतात. 3:30 वाजलेत संध्याकाळचे आणि लवकर करायचं म्हटलेलं, पण विहानचा अभ्यास करत घेत बसले. कपडे पण भरपूर होती तर ती धुतली आणि इतर म्हणजे घरातली कामं आवरली. दळप करायचे होते तर ते दळप केली. आणि आता बाजार घेऊन आले. आता हे दूध वगैरे, कोथिंबीर किंवा आता पोळीला लागणारी डाळ असू दे, मैदा असू दे, तर असे बटाटे, टोमॅटो असं घेऊन आले. आणि हे चिप्स पण घेऊन आले कारण की उपवास आहे आणि मग मी काहीच खाल्लं नाही. फक्त 2 वेळा माझा चहा झालेला आहे, पण मी खायला असं स्वतःसाठी खिचडी वगैरे काहीच बनवली नाही. तर मी उपवास जर असेल तर खिचडी वगैरे काहीच बनवत नाही. मी दिवसभर तशीच असते. चहा घेणं किंवा असं चिप्स वगैरे एक पॅकेट खाल्लं तर खाते, नाही तर मग नाही. आणि फ्रूट्स असेल तर फ्रूट्स वगैरे खाते. पण आज फ्रूट्स नव्हते घरात तर म्हटलं की सकाळी ह्यांनी चिप्सचं एक पॅकेट घेऊन आले होते तर हे मी घेतले. आता हे खाणार, एक चहा पिते आणि आता जेवणाला लागते. तर डाळ घालते शिजत. तर एवढ्याच डाळीचं करणार आहे. 1/2 किलो डाळ आहे तर 1/2 किलो डाळीच्याच पोळ्या करणार आहे. भरपूर होतं, मला वाटतं 10-11 पोळ्या माझ्या ह्याच्यामध्ये होतात आणि त्या भरपूर होतात माझ्यासाठी. पण तरी चला म्हटलं उद्यापर्यंत खायच्या. आणि आता जेवणाला मस्त असा बाहेर पाऊस पडतोय आणि मी चहा बनवते. ही गवती चहाची पानं आहेत जी मी इथे लावली आहेत, तर ती मी चहामध्ये घालून मस्तपैकी चहा बनवते. आणि हे दळप करून ठेवलेलं आहे, म्हणजे नीट करून ठेवलेले. आता दळायला द्यायचं आहे. हे गहू आहेत जे मी आत्ता गावाहून आणलेले. माझं पीठ संपतच आलेलं आहे म्हणून हे दळण केलं. त्याचबरोबर हे नाचणं, तर नाचणं आणि तांदूळ असे मिक्स केलेले आहेत त्याच्यामध्ये. तर हे सुद्धा मला आता दळून आणायचं आहे. आता पाऊस पडतोय, बघू पाऊस थांबला की मग दळून आणेन. तर गावाहून ज्या आळूची पानं जी मी आणली होती ती बघा, तर ती आता स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आणि याच्या आज मस्तपैकी मी आळूच्या वड्या सुद्धा बनवणार आहे. तर त्या मी बनवत होते तर म्हटलं तुम्हाला पण दाखवते की मी आळू वड्या कशा करते. आणि पुरणपोळीचं जेवण पण चालू आहे, पुरण वगैरे वाटून ठेवलेलं आहे. म्हटलं बाकीचं सगळं आवरून घेते आणि मग लास्टला पोळ्या लाटून घेते. तर चला आता आधी आळूच्या वड्या आपण बनवायला घेऊ. तर सगळ्यात आधी हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी. पानं मोठी आहे त्यामुळे जास्त पीठ घेतलं. आता बघू इतकं पुरेसं होतं का. आता ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले ऍड करून घेते. तर इथे लाल तिखट ऍड करते, जरा जास्तच घालते लाल तिखट, कारण तिखट आळूवडी छान लागते. त्यानंतर मीठ, हळद पूड घालते. त्याचबरोबर हे तीळ आहे, तर ते तीळ सुद्धा घालून घेते याच्यामध्ये. थोडंसं ओवा सुद्धा घालते क्रश करून. त्याचबरोबर हा गरम मसाला आहे तर तो घालते. ह्याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे जितके मसाले घालता येतील तितके आपण घालू शकतो आपल्या आवडीनुसार. आणि ही लसूणची पेस्ट आहे तर ती सुद्धा याच्यामध्ये घालते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुळाचा आणि चिंचेचा कोळ, तर हा घालायचा आहे. तर मी असं बनवून घेतलंय. आता एक 4 चमच मोठे मी घालून घेतलेले आहेत. थोडासा आंबट तिखटपणा खूप छान लागतो त्यामुळे थोडं जास्तच घालते. आणि घशामध्ये सुद्धा खवखवत नाही आपण जर चिंचेचा कोळ ह्याच्यामध्ये करून घातला तर. आता हे सगळं मिक्स करून घेते.
जास्त पण पातळ नाही बनवायचं, जास्त पण घट्ट नाही बनवायचं, अगदी मीडियम मध्ये ठेवायचंय. गावाकडची आळूची पानं आहेत. मी येताना मस्तपैकी झाडाची काढून घेतली आणि ती मी घेऊन आले, सासूबाईंनी दिली. तर असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेला आळूची पानं तोडू नये, त्यामुळे त्यांनी दुपारच्या वेळेतच ती पानं आणून ठेवली होती. तर हे मला माहीत नव्हतं की आळूची पानं संध्याकाळच्या वेळेला तोडू नये. आता त्याचं रिझन तर नाही माहीत, पण असं म्हणतात आमच्या इकडे. त्यामुळे त्यांनी दुपारची आणून ठेवली होती आणि मस्त अशी आळूची पानं गावाकडची. इथे तर जसं मी म्हटलं मागच्या व्हिडिओमध्ये, अगदी लहान लहान पानं मिळतात आणि गावी इतकी मस्त मोठी मोठी पानं मिळालेली आहेत. तर आता छानशा अशा आळूची वड्या करून घेऊया. तर हे पान आहे स्वच्छ धुवून, हे देठ मोडून घेतलेले आहेत मी. तर असा लाटणा मारून हे मोडून घेतलेले आहेत पूर्ण. आता हे लावून घेते एक एक पानांवरती आणि मस्तपैकी वाफेवर आपण ह्याला कुकरमध्येच लावणार आहे. आता हे दुसरं जे पान आहे ते मी असं करते, म्हणजे हे एक पान असं करायचंय आणि दुसऱ्या पानाचं टोक असं करायचंय. तर हे पण मी लावून घेते. एक टोक ह्या साईडला करायचं, एक टोक त्या साईडला करायचं पानाचं. तर हे प्रत्येकाला माहीतच असेल, असं नाही की आता आळूच्या वड्या कोणाला जमत नाही. तर हे मी सगळ्या पानांना आता लावून घेतलेलं आहे आणि बेसनचं पीठ व्यवस्थित झालं, म्हणजे सगळ्या पानांना एकदम पुरलं. आता ह्याची घडी घालून घेते. तर ही जी दोन पानं, ही दोन जे इकडचे जे टोक आहेत, कुठल्याही साईडचं घेतलं तरी चालतं. तर हे पूर्ण असं घडी घालून घ्यायची. अगदी छोटी छोटी जितकी जमेल तशी घडी घालून घ्यायची आहे. आणि हे आता हे तयार आहे. आता हे मी कुकरला लावून घेणार आहे, म्हणजे मी आता कुकरला भात लावणार आहे. तर त्याच्यामध्येच मी वरती हे वाफवत ठेवते एक 3 शिट्टींवरती आणि मग हे वाफवल्यानंतर ह्याला आपल्याला तळून घ्यायचंय. तर आता मी कुकरला लावून घेते. तर हे मी काय केलं, आता हे इतकं मोठं तर पान कुकरमध्ये बसणार नाही, त्यामुळे ह्याचे मी 2 पार्ट केले कट करून. आता हे व्यवस्थित कुकरमध्ये बसेल, कारण की नंतर तर आपल्याला चिरायचंच आहे, त्यामुळे मी आत्ताच केले. आता हे कुकरला लावून घेते. तर हे बघा मी कुकरमध्ये अशा पद्धतीने आता हे लावून घेते. आता याला 3 शिट्ट्या दिल्या की मग ते वाफेवर व्यवस्थित शिजून जातं. 3 शिट्ट्यानंतर आळू वड्या मस्त वाफेवर शिजलेल्या आहेत. आता हे मी बाहेर काढून घेते आणि आता मी ह्याचे लहान लहान असे पार्ट करून घेणार आहे, हे अशा पद्धतीने. आणि हे आता मी सगळं चिरून घेतलेले आहे. तर चला आता याला फ्राय करायला घेऊया. तेल चांगलं गरम झालं की मग त्याला आळू वड्या ज्या आपण कट केलेल्या असतात त्याला तेलामध्ये सोडायचं आणि क्रिस्पी होईपर्यंत मीडियम फ्लेमवरती त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने कुरकुरीत अशा ह्या आळू वड्या लागतात आणि खरंच खूप 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 टेस्टी लागतात. आणि या बघा मस्त अशा ह्या आता कुरकुरीत अशा फ्राय करून झालेल्या आहेत. बाकीच्या या मी सगळ्या आता तळून घेते. आणि या मस्तपैकी आळू वड्या आता तयार आहेत.
आमच्या इथे एकीने मला हळदी कुंकवाला बोलवलेलं होतं आणि मग मी त्यांच्याकडे गेले होते. तर हे डेकोरेशन बघून तर मी बघतच राहिले, कारण की ज्या पद्धतीने इथल्या लोकांचं डेकोरेशन असतं, त्यानंतर गौरीपूजन ज्या पद्धतीने ते गौरी पूजतात, त्या गौरीला इतके सारे नैवेद्य दाखवतात, म्हणजे हे मी पहिल्यांदा बघत होते. आमच्या इकडे टोटली डिफरंट आहे गवर पूजणं वगैरे, आणि खरंच खूप भारी वाटलं हे बघून. तर आता मी हळदी कुंकवाला जाऊन आले. मी साडी नेसलेली. इथे शेजारचेच आमच्या आहेत, तर त्यांच्या इकडे हळदी कुंकू होतं, तर म्हटलं जाऊन येऊया. आणि खूप गडबड, म्हणजे सगळा पसारा तसाच आहे. पुरणपोळ्या थोड्याशा केल्या आणि पटकन साडी नेसली आणि मग जाऊन आले. तर आता आम्ही जेवतो. तर हे बघा, इथे मस्तपैकी अशा ह्या मी पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. थोड्या बनवल्या, थोडं पुरण मी फ्रीजमध्ये ठेवलं. त्याचबरोबर आळूवड्या आहेत. इथे रेश्माताईंनी बनवलेली भाजी होती, त्यांनी दिली होती. तर मी बनवलेली ही बटाट्याची भाजी आहे. त्याचबरोबर ही एळवण्याची आमटी, म्हणजे कट्ट्याची आमटी, तर ती इथे मी बनवलेली आहे. त्याचबरोबर पापडसुद्धा तळलेले आहेत. आणि मी जिरा राईस बनवला होता. तर असं आज आमचं हे जेवण होतं. आता आम्ही जेवतो आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय.